आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. 9 एप्रिल 2026चे 5 मोठे GR जाहीर. राज्य कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे बदल. 14 एप्रिल 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. राज्य सरकारने दिनांक 9 एप्रिल 2026 रोजी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संदर्भात 5 महत्त्वाचे शासन निर्णय GR जारी केले आहेत. या निर्णयामुळे बदली, वेतन, भरती प्रक्रिया तसेच पदोन्नती नियमामध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले असून याचा थेट परिणाम हजारो कर्मचाऱ्यांवर होणार आहे. कोणते आहेत 5 महत्त्वाचे निर्णय? महसूल वन विभाग अस्थायी पदांना दिलासा. नाशिक विभागातील भूसंपादन कार्यालयातील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ह्या पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांची सेवा कायम राहणार असून प्रशासनाचे कामकाज सुरळीत सुरू राहणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग बदली आदेशात सुधारणा. विशेष अधीक्षक संवर्गातील अधिकाऱ्याच्या बदली आदेशात अंशतः बदल करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे विभागातील कामकाज अधिक प्रभावी आणि संतुलित होण्याची अपेक्षा व्यक्त केली करण्यात येत आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभाग वेतन श्रेणीतील बदल. विद्यापीठातील सिस्टीम आणि अनलिस्ट पदासाठी लागू असलेल्या वेतन श्रेणीत सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या लाभ होणार आहे. सामान्य प्रशासन विभाग भरती प्रक्रियेत नवे नियम. मागासवर्गीय आरक्षणाअंतर्गत पद भरती करताना नवीन कार्यपद्धती लागू करण्यात आली आहे. यामुळे भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुसंगत होणार आहे. आयसोलेटेड पोस्टसाठी नवे नियम लागू. एकाएकी पदावरील भरती व पदोन्नती प्रक्रियेसाठी आता नवीन निकष लागू करण्यात आले आहेत. यामध्ये ज्येष्ठता आणि पात्रता ह्या 2 घटकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांसाठी काय बदलणार? बदली प्रक्रियेत अधिक स्पष्टता. वेतन संरचनेत सुधारणा. भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक. पदोन्नतीसाठी सोपे नियम. अस्थायी कर्मचाऱ्यांना दिलासा. सरकारचा उद्देश काय? एम्प्लॉय अपडेट न्यूज. राज्य प्रशासन अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि कर्मचारी केंद्रित करण्याच्या उद्देशाने हे निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच विविध विभागातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यावरही सरकारने भर दिला आहे. 9 एप्रिल 2026 रोजी जारी करण्यात आलेले हे 5 शासन निर्णय राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. येत्या काळात ह्या निर्णयाचा प्रशासनावर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तामसर क्लासेस चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील.